धन्यवाद धन्यवाद. काय हे 5 पांडव जे आहेत 100 कौरवांका सुद्धा भारी पडले नाही काय. उगाच आपला म्हणजे त्यांना बी तसा काय बोलत नाही, पण बुवानी सुद्धा सुंदर अशा प्रकारे भजन केलेलं आहे. पण कसं आहे, पहिल्यांदा ट्रक भरून सुद्धा भजन मंडळी यायची, कोरस मंडळी नाही काय. कोण पडियत बसता, कोण लोट्यावर बसता, कोण चुलीच्या होऱ्यात चाय खाता, असा सुद्धा असायचा. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. बुवानी मगाशी सांगितल्याने की बुवा म्हणता 8 वाजता सकाळी घरातनं बाहेर पडलो आणि आता ह्या टायमात म्हणता जेव खाईलो. अरे राऊत रत्नागिरीत आणि माझ्या नंतर 2 तासांनी येईलच. माझ्या नंतर 2 तासांनी. मी 3 वाजता घराकडून निघालो, इथे 9 वाजता पोहोचलो. बुवा या भजन क्षेत्रामध्ये जोईल बुवा असा व्यक्ती आहे, असा भजनी बुवा आहे की जो सांगितलेल्या टायमाच्या अगोदर 1 तास जाऊन पोहोचतो. भजनाचं काम कोणाक पण विचार, तुझ्या गुरुवर्यांका विचार किंवा तुझ्या गुरुबंधूंका सुद्धा विचार, चंदू जाधव बुवांका सुद्धा विचार की जोईल बुवा भजनाच्या ठिकाणी किती वाजता जाता. ज्याका टायमाचा महत्व समजला ना, त्याका आयुष्यामध्ये घड्याळाचे काटे फिरत राहायची गरज नाही. बुवा बुवा हे कर्मात लिहिलेला ना, ह्या सटवीने जे कर्मात आपल्या लिहिलेला आहे त्या कधी चुकाचा नाही. बुवा मनुष्य येतना घेऊन काय येलो आणि तो जाताना काय घेऊन जातो. आपण काही घेऊन येला ना बुवा. आपलं आयुष्य म्हणजे परमेश्वराने हे भाड्याने दिलेलं घर आहे. हे भाड्याने दिलेलं घर आहे बुवा. हे आपण काही वर्ष त्या भाड्याच्या घरात राहायचं आणि आपण आपल्या गावी जायचा बुवा. पण चांगलं कर्म करून जायचा, दुसऱ्याला काहीतरी चांगलं देऊन जायचा प्रयत्न करायचा नाही काय. मेल्याच्या नंतर बुवा 1 रुपयाचा नाला इथे, नाना 1 रुपयाचा नाना इथे चिटकवणार आणि आपल्या देशात पाठवणार. खय वरती आपला होय नाही काय. तू खयचो रत्नागिरीचो, हे गुहागरचे, आम्ही खुडियेचे, कोण नाही कोणचा डाळ भात लोणचा बुवा. बायको स्मशानापर्यंत रडत येतली. येत नाही 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 स्मशानापर्यंत येत की दरवाजापर्यंतच येतली, दरवाजापर्यंतच येतली. पाहुणे रावळे असतले ते स्मशानापर्यंत येतले. आयुष्यभर जिच्या म्हणून आपण संसार केला म्हणून ती स्मशानापर्यंत येत शेष अजिबात येणार नाही. ती का फक्त तुम्ही हात धरून राहतलास तोपर्यंत ती सांगतली त्यांच्या वागण्या मागा फक्त हात धरून राहशाल तोपर्यंत. हात सोडला किती वळत पळतली. हात फक्त धरून राहतला तोपर्यंत ती सांगतली माका नवऱ्याकडा सती जाऊचा. पण ती जाणार नाही, बिलकुल जाणार नाही. पाहुणे रावळे येतील त्या पर्यात लाकूड घालू, पण ती फक्त पाणी पातळीनी घरात जातली. काय नाही आपला काय नाही. आयुष्यभर आपण तिच्याकडे संसार केलो म्हणून ती आपली होतली बिलकुल नाही. आपला काय आपण जा कर्म आपण हे करतला ताच आपल्या सोबत येतला नाही काय. महिला वर्गात ह्या बायो आमचा हे बसलेला मगाशी त्यांनी माका भात वाढू वाकला आता. भात वाढू माका वाकला. मी म्हटला माका बायो भात नको, पण भजन झाल्याच्या नंतर जर उरला तर आमका परत एकदा वाढलं तर जाय पर्यंत पुरतला. त्याका सांगलेला आम्ही तो नाही तर परत मनात परत हे मागा गेलो अजिबात नाही. बुवा मागान खायचा, आपण चोरी करून लबाडी करून खायचा नाही. आपल्या पोटात खाया तेवढाच खायचा. तू खालच ना येऊन. बाहेर किती वाजता पडलं घरातून? 7 वाजता घरात ना बाहेर पडलं. 9 वाजता तुका एवढा काय तुझ्या पोटात कावळे वराडले रे? माका सांगता तो लवकर येईलच नाही म्हणा. लोक काय मी ते का बोलणार नाही होय. शरम थोडा माका बोललाच कशा. माझं तो चांगलं मित्र आपण कसा त्या का बोलल्याशिवाय सुद्धा माका रवत नाही. आता मी एवढं बोललोय ते का काय लाज हा? शरम थोड्या माणसाक लाज कसली असतली अजिबात त्या का काही एक वाटत नाही. तू अतरून घालून झोपलंच तरी चालत. मी 3 वाजल्यापेक्षा अगोदर तुका काय बारी देत नाही. हा हो काय माहिती स्पर्धेत उतारणारा माणूस हा तो. मोठ्या मोठ्या स्पर्धेत का उतारता बघा. म्हणजे दिसवाक मी जरी चिकनो असले तरी तो सुद्धा भारी माणूस हा. मध्यंतरी टकल्यांच्या स्पर्धेत उतारलो बघा. आता याच्या डोक्यावर एवढे मोठे चांगले केस टकल्यांच्या स्पर्धेत उतरा काय त्या का काय खाजा काय माका सांगा. तरी सुद्धा माका फोन केला बुवा जोईल बुवा माझे तुम्ही चांगले मित्र आहात, आपण स्पर्धेला उतरूया काय टकल्यांच्या. अरे म्हटलं माझ्या डोक्यावर केसच मी का उतरू टकल्यांच्या स्पर्धेत. हो म्हणालो नाही मी टकल्यांच्या स्पर्धेत उतारणारच.
आणि टकल्यांच्या स्पर्धेत उतारलो हे माणूस. असा रंगमंच तयार केलेला होता आणि त्या रंगमंचावरती 10-12 असे टकले लाईनीत बसलेले होते. परीक्षक होता, बाहेर गावाहून मागवलेला परीक्षक. पहिल्या टकल्यावरती हात बोडला. वाव, उघडे चमन. पहिल्यावर हात बोडल्यान, दुसऱ्यावर हात बोडल्यान. वाव, मोगॅम्बो, खुश. दुसऱ्यावर हात, तिसऱ्यावर हात बोडल्यान. वाव, चिवड्यात लाडू. असा करता 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 हेतो 10वा नंबर. जसो ह्याच्या टकलेवर हात टाकणार परीक्षक, दैवयोग ह्याचा खराब, लाईट गेली. लाईट गेल्याबरोबर परीक्षकाचा हात एवढंच राहिलो. आता तपासणार कसा? खालसून कोणतरी बोंबाटलो, ओ परीक्षक, परीक्षा चालू करा असा म्हटल्याबरोबर तिने ऐकल्यान. कोणी ह्या माणसान डवन बुवान. आणि काय केल्यान, त्या अंधाराचा फायदो घेतल्यान सगळे कपडे काढल्या. सगळे कपडे काढल्यान टकली खाली केल्यान, ढुंगांवर केल्यान. बघा किती पोचलेलो माणूस. टकली खाली केल्यान, ढुंगांवर केल्यान. परीक्षकान असो हात त्याच्या टकल्यावर टाकणार. आश्चर्य नवल की चमत्कार, एका टकल्यात 2 टकली कशी काय? म्हणून तिने असा दाबून बघल्यानं, अरे नवजात जन्मलेलं बालक आहे असं वाटतंय मला. कारण नरम लागा लागला ना. म्हणून तिने काय केलं, असा तपासून बघायचा नाही म्हणून तिने काय केलं, हातात तूप लावल्याने एक चाटकनची चापटी एका टकल्यावर मारल्याबरोबर अरे नाद कोणाकडे करतो तू? मोठ्या भावांगडा, मोठ्या भावांगडा नाद. बरं काय माणूस असतात बघा, काय पॉलिटिकल. माझा जो भजन ऐकताना 8 दिवस घराकडे जाऊन एकटोच हसत राहतो. आपली खासियतच तशी, सांगण्यात एखाद्या भूमिकेत घुसवा पाया. ह्यो मध्यंतरी एका भूमिकेत घुसलो. खायच्या भूमिकेत जे अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला ना, त्या नाटक बघून गेलो आणि घराकडे गेलो आणि आपल्या मम्मीला सांगतोय, आईला सांगतोय, आई म्हणाला आज मी फार दमलेलो आहे. काय सांगता? मम्मी आज मी फार दमलेलो आहे, मला अगदी रिलॅक्स व्हायचं आहे आता. बाळा तू काय करणार आहेस? रिलॅक्स व्हायचं म्हणजे काय करणार आहेस? आई मी जरा शौचात जाऊन येतो. नाटकात भूमिकेतच ना, हे हातात घातलेले त्यांनी काय वाघ नका डाव्या हातात. आई मी जरा शौचात जाऊन येतो. आई साहेबाने सांगितले, बाळा तू शौचात जातोय तर खुशाल जा, पण हातातील डाव्या हातातील वाघ नका मात्र घरी काढून ठेवून जा, नाहीतर फाडून घ्यायची. तेव्हा काढून ठेवल्यान म्हणून तो तसो आता तिला बघला तसो कांबाकुरासारखो मजबूत राहतो. अरे शाल म्हणजे ही शाल बुवा छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी दिलेला हा भगवा रंग आहे बुवा. ध्येय त्याग आणि निष्ठा याचं प्रतीक म्हणजे हा भगवा रंग आहे बुवा, नाही काय? छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या भगव्याला एका माणसाने सांभाळलं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एकाच माणसाचं नाव घेईन, ते म्हणजे दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ताट मानेने जगायचं असं कोणी शिकवलं असेल तर ते खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे, नाही काय? म्हणून अरे आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा, आणि संपला नाही आणि संपू देणार नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा. अरे असा पेटत जाव खाया, नाही काय? जाने जली को आग कहते हैं, बुझी को राग कहते हैं, और जिस राग से बारूद बनते हैं उसे बुआ संतोष सोइल कहते हैं, उसे बुआ संतोष सोइल कहते हैं. त्याका वाटला काय? अरे माझा कसा? अरे तुम्ही बघला तरी काय नाही, ते काय अजून माहिती नाही माझा टॉनी का. तो पहिल्यांदाच माझ्या जोडीत गवलेलो. कोण? ध वन येतले सगळे येतले, सगळ्यांका मी खाली हल्ल्याशिवाय घरात जाऊचंही नाही. माका माहिती आहे सकाळी कितीची गाडी
साहेब आमचे कदम साहेब माका आश्वासन दिलेला माका रत्नागिरीपर्यंत जोडतले. खयची गाडी गावाने उद्या आमच्या गोराईमध्ये सर्व बुवांचा सत्कार आहे आणि त्या सत्कारामध्ये माझं सुद्धा नाव आहे आणि त्या सत्काराला माझ्या जायची इच्छा आहे. धन्यवाद. बुवा काय माहिती आहे, आपण समाजामध्ये जगतो ना बुवा, नम्रता हा गुण ज्याच्या अंगामध्ये आहे ना तो सगळ्यात मौल्यवान आहे बुवा. कारण हा नम्रता गुण ज्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक जरी असला, नम्रता हा गुण ज्याच्या अंगामध्ये असला ना तर त्याच्या समोर कितीही बलाढ्य स्पर्धक असू दे बुवा तरी तो नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी होणार. कारण ज्यावेळी गरुड पक्षी झाडावरती बसलेला असतो, ज्या फांदीवरती बसलेला असतो, वादळ जोरात येतं तरी सुद्धा तो गरुड पक्षी घाबरत नाही. का? कारण त्याला त्या फांदीवरती विश्वास नसतो, तर त्याला त्या पंखांवरती स्वतःच्या विश्वास असतो की किती जरी वादळ जोरात आलं नाही, ही फांदी जरी गळून पडली तरी आकाशामध्ये उंच भरारी घेण्याची ताकद माझ्या पंखामध्ये आहे आणि तो कदापि मागे राहू शकत नाही बुवा. म्हणून काय म्हणतोय बघ, रूपाचा ध्यानाचा अभंग या ठिकाणी सादर करतोय.
साठविले ब्रह्मज्ञान आत साठविले ब्रह्मज्ञान आत साठविले ब्रह्मज्ञान आम्ही देयाचे देवार आम्ही देयाचे देवार आम्ही देयाचे देवार अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी होत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली 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 आवडी म्हणून विठ्ठली 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 आवडी विठ्ठली 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 आवडी विठ्ठली 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 आवडी सोहा विठ्ठल बरवा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे गरे मग पमदा पनी दसा नि रे सा गरे मग पमदा पनी दसा नि रे सा गरे मग पमदा पनी दसा नि रे सा सानी धनी सानी धनी सा सा सानी धनी सानी धनी सा सा सानी धनी सानी धनी सा सा धनी सा सा धनी सानी धनी सानी धनी सा सा सानी धनी सानी धनी सा सा सानी धनी सानी धनी सा सा धनी सा सा धनी सानी धनी सानी धनी सा सा सानी धनी सानी धनी सा सा सानी धनी सानी धनी सा सा धनी सा सा धनी सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमार कुमादेवीवर बापर कुमार कुमादेवीवर बापर कुमार कुमादेवीवर बापर कुमार कुमादेवीवर कुमार कुमादेवीवर बापर कुमार कुमादेवीवर विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा